रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साहेब, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज मी 3 हात नाक्यापासून जवळ एक अनयूज अनटच असणारा 1 BHK चा फ्लॅट दाखवतोय, जो खूप हवेचा, खूप वारं म्हणा, खूप उजेड म्हणा अशाच पद्धतीचा हा फ्लॅट असणार आहे। खरं तर 1 BHK फ्लॅट आहे, पण खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा फ्लॅट आहे आणि सिंगल स्टँडिंग अलोन बिल्डिंग आहे। ग्राउंड प्लस 16 माळ्याची बिल्डिंग आहे। आपला मिडल फ्लोअरला एक फ्लॅट आहे किंवा लोअर फ्लोअरला एक फ्लॅट असणार आहे आणि जो 1 BHKचा कार्पेटचा जर आपण विचार केला तर 450 कार्पेटचा फ्लॅट असणार आहे आणि पार्किंगचा जर आपण विचार केला तर असल्या पद्धतीची आपल्याला स्टॅक पार्किंग हे फ्लॅटसोबत एक मिळणार आहे आणि एक स्टँडिंग बाल्कनी तुम्हाला ह्या घरामधनं मिळणार आहे। आणि तुम्ही इथून बघू शकता, हे तुमचं आरालीस नावाचं जे प्रोजेक्ट आहे, RTOचं ऑफिस आहे। इकडे पुढे गेलं तर पप्पूदादा ढाबा म्हणून आहे, त्या पप्पूदादा ढाबाच्या पासून तुम्हाला खूप जवळ अशा अंतरावरती हा फ्लॅट असणार आहे आणि हे तुम्हाला वागळे इस्टेटची सगळी इंडस्ट्री जी आहे ती तुमच्या घरामधनं तुम्हाला प्रॉपरली दिसते। आणि आता हे पार्किंगचं फक्त काम चालू आहे, अदरवाईज सगळं काही सेट आहे। OC CC म्हणा, हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। स्विमिंग पूल, क्लब, जिम ह्या सगळ्या गोष्टींचं प्रावधान 100% इथे नाही, पण ठाणा स्टेशनपासून म्हणा किंवा 3 हात नाक्यापासून हे जे घर आहे 1 BHK हे जवळ आणि चांगल्या पद्धतीचं आहे। त्याच्यानंतर सगळ्यात पहिलं जर आपण हे घराचा विचार केला की पासून बाहेर जाताना हा कम्प्लिटली नॉर्थ असणारा फ्लॅट आहे आणि ज्यावेळेला तुम्ही नॉर्थ फ्लॅटनं तुम्ही बाहेर येणार आहात त्यावेळेला तुम्ही बघू शकता ह्या साईडला जर आपण आलो तर तुम्हाला इकडे एक 2 लिफ्ट आहेत आणि लिफ्टच्या नंतर इकडे ह्या साईडला 2 फ्लॅट आहेत। हा 2 फ्लॅट 1 BHK जॉईंट जरी करायचं म्हटलं तर तुम्ही 1 BHK जॉईंट करायचं तर जॉईंट पण करा, पण ह्या 2 फ्लॅटच्या मध्ये तुम्हाला असणार एवढी जागा ही तुम्हाला मिळणार आहे। आणि नंतर तुम्ही ज्यावेळेला आतमध्ये येता बघा, हवा इतकी जास्त आहे की खूप जास्त हवा आहे, कारण ह्या फ्लॅटमध्ये तुम्ही बघू शकता आता इथे फॅन वगैरे इतकी हवा ह्या फ्लॅटमध्ये नक्की तुम्हाला जाणवते। आणि मग हा तुमचा ह्या फ्लॅटचा असणारा हॉल आहे, कारण ही खिडकी ओपन ठेवली त्याच्यामुळे हवा जास्त तुम्हाला फ्लो तिकडे मिळतो आणि इथे तुम्ही एखादं कपाट म्हणा काय गोष्ट इथे नक्की तुम्ही बनवू शकता। अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे। आणि नंतर ज्यावेळेला तुमच्या हॉलच्या तुम्ही ह्या साईडला जाणार आहात त्यावेळेला तुम्हाला इथे फ्रीज ठेवण्यासाठी जागा आहे आणि तुमचं हे असं पद्धतशीर असणारं किचन आहे किंवा इकडं पण तुम्ही वेगळ्या पद्धतीनं काही ना काही ठेवू शकता। आणि विशेष म्हणजे ज्यावेळेला तुम्ही इकडनं बघितलं तर तुमच्या किचनमधनं एवढी मोठी बाल्कनी ह्या साईडला तुम्हाला दिसते। ड्राय बाल्कनी म्हणा, कपडे म्हणा, स्टोरेज म्हणा, तुम्ही सगळं बनवून घेऊ शकता। एवढी मोठी जागा तुम्हाला पलीकडे मी दाखवतो ती सुद्धा जागा। त्याच्यानंतर ज्यावेळेला इकडे येणार आहात त्यावेळेला तुम्ही इथे आपण ज्यावेळेला येतो त्यावेळेला इकडे एक तुमचं वॉशरूम आहे जे कॉमन असणार आहे। कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट इथे चांगल्या पद्धतीचं मोठं, प्रशस्त आणि चांगलं आहे। आणि नंतर जर आपण इकडे आलो तर तुम्हाला वॉशिंग मशीनसाठी एवढी मोठी आणि खूप सुंदर अशी जागा आहे। इकडे तुम्ही बघू शकता तुमची वॉशिंग मशीन इकडे सेट होईल। अधिक तुम्ही इकडे आलात तर तुम्हाला इकडनं तुम्हाला मी दाखवलं त्याप्रमाणे किचनची एंट्री असते। तुम्ही इथे खूप मोठं स्टोरेज तयार करू शकता, जिथे तुम्ही कपडे वाळवणं म्हणा किंवा तुमच्या घरातलं काय ॲडवेचं सामान म्हणतं तिथे स्टोरेज वगैरे मोठं तुमचं प्रॉपर होऊ शकतं किंवा कपड्यांचं सगळं कपड बाहेर ठेवायचं म्हणलं तरी ते पॉसिबिलिटी आहे। एवढी मोठी जागा तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये इकडनं नक्की मिळते आणि हवा पण खूप चांगली ह्या फ्लॅटमध्ये आपल्याला नक्की भेटते। न्यू अनयूज अनटच फ्लॅट असणार आहे। नंतर ह्या साईडला आपण आल्यानंतर परत तुम्हाला इथं एक बेडरूम मिळतो, ज्या बेडरूमचा फेसिंग जरी तुम्ही बघितलं तर बेडरूममध्ये आलात तर इथे पण तुम्हाला प्रॉपर अशी चांगल्या पद्धतीची स्टँडिंग बाल्कनी आहे। ज्या स्टँडिंग बाल्कनीमधनं तुम्ही असे जर आलात तर तुम्हाला समोर जर बघितलं तर आशा IT पार्क तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसतो। आशा IT पार्क आणि अशा पद्धतीची एवढी मोठी बाल्कनी आणि व्ह्यू वाईज जर तुम्ही बघितलं तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि चांगला व्ह्यू आहे। समोर तुमच्या घरातनं मात्र आशा IT पार्क तुम्हाला दिसतं, म्हणजे लोकेशन तुमच्या लक्षात यावं म्हणून मी आशा IT पार्क दाखवलं। आणि इकडे जर तुम्ही बघितलं आरालीस म्हणा किंवा ते रहेजाचं ते कॉम्प्लेक्स वगैरे तुम्हाला तुमच्या घरामधनं दिसते। मेट्रो स्टेशन भविष्यात येणार तुम्हाला ते जवळच असणार आहे, पायी गेलात तरी 10 मिनिटात तुम्ही मेट्रोला त्या पकडायला पोहोचू शकता आणि घोडबंदरचा काही संबंध नाही, समजा इतकी अलीकडे चालत तुम्ही 3 हात नाक्याच्या जवळ। आणि नंतर इथे जर आपण आलो तिथं बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट तुम्हाला एक नवं कोरं चकचकीत असं एक बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट हे तुम्हाला इथं ह्याच्यासोबत मिळेल। थोडक्यात तुम्हाला 2 बाथरूम प्रॉपरली ह्या घरामध्ये मिळतात। तर तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला बेडरूमला परत एक कपाट ठेवण्यासाठी पण मोठी प्रशस्त आणि चांगली जागा उपलब्ध आहे। ह्या फ्लॅटमध्ये ऑल इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रेशन, एक ह्या पद्धतीची पार्किंग सगळं मिळून तुम्हाला 97 लाखापर्यंत, 97 ते 96 लाखापर्यंत हे मिळेल। थोडंफार काहीतरी मानसन्मानाचा विषय नक्की असेल, बाकी अशा पद्धतीचा हा फ्लॅट तुम्हाला मिळू शकतो। जर कोणाला ह्याच लोकेशनला अशाच पद्धतीचं घर हवं असेल तर मला फोन करा, मी हा फ्लॅट तुम्हाला नक्की दाखवू शकतो। फ्लॅट मात्र अनयूज अनटच, OC CC, लोन वगैरे सगळ्या सुखसुविधा होतील अशाच पद्धतीचा हा फ्लॅट असणार आहे। तुर्तास थांबतो मंडळी, रामकृष्ण हरी। पण कृपया करून आम्हाला तेवढं ते सबस्क्रायबर जास्तीत जास्त बघणं किंवा मग फॉलो कर ह्या त्या सगळ्या गोष्टी केलं तर खूप बरं होईल। त्यानंतर थांबतो, रामकृष्ण हरी।